हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. तर आज मी घेऊन आली आहे कोवळ्याची भाजी. त्या दिवशी मी तुम्हाला कोवळ्याचं गुळशल सांगितलं कसं करायचं आणि त्यामधलंच थोडं कोवळं उरलं पण होतं. तर मग मी ठरवले की त्याची भाजी बनवायची. सगळ्यात आधी आपण कोवळं छान चिरून घेऊया. नंतर आपण त्याच्या थोड्या मोठ्याशाच अशा फोडी करूया. नंतर मग मी इकडे कांदा चिरून घेतला आणि सोबतच इकडे एक टोमॅटो घेतला आणि ते पण छान मी चिरून घेतलं. त्यानंतर मग मी इथे थोडी चणा डाळ भिजू घातली होती. म्हणजे कोवळ्याच्या भाजीमध्ये आपण चणा डाळ ॲड केली की एक वेगळीच चव लागते. त्यामुळे मी इथे थोडी चणा डाळ भिजू घातली आहे. ती छान धुवून टाकायची. त्यानंतर मग मी इथे एक भांडं घेतलं आहे, त्याच्यामध्ये तेल घातलं आहे आणि कांदा ॲड केला आहे. त्यानंतर मी लसूण जिरं पेस्ट ॲड केला आहे आणि थोडी कोथिंबीर ॲड केली आहे आणि कसुरी मेथी पण ॲड केली आहे. त्यानंतर मी इथे कोकोनट पावडर तयार करून ठेवले आहे. म्हणजे सुक्या खोबऱ्याला भाजून त्याचा इथे पावडर तयार केला आहे. ते पण याच्यामध्ये ॲड केलं आहे. त्यानंतर टोमॅटो घातला आहे आणि परत वरतून थोडी कोथिंबीर घातली आहे. त्याला छान मिक्स करून घेतलं आहे. त्यानंतर मी इथे चटणी, मीठ, हळद हे सगळं ॲड केलं आहे. सोबतच धनिया पावडर, जिरा पावडर आणि थोडा मसाला, गरम मसाला तो पण ॲड केला आहे. त्याला छान आपण मिक्स होऊ देऊ, थोडं शिजू देऊ आणि शिजल्यानंतर आपण सगळ्यात आधी इथे चणा डाळ ॲड करणार. म्हणजे चण्याला ॲज कम्पेअर टू कोवळ्यापेक्षा जास्त वेळ लागतो शिजायला. तर त्यामुळे आपण थोडी चणा डाळ आधी घालणार आणि त्यानंतर कोवळं घालणार. तर इथे मी त्याच्यामध्ये पाणी ॲड करण्यासाठी इथे गरम पाणी ठेवलेलं नव्हतं. तर मी इथे प्लेटमध्येच पाणी ठेवून तेच त्या भाजीमध्ये ॲड केलं आहे. त्यानंतर चणा डाळ थोडी शिजली आहे. तर आता आपण यामध्ये कोवळ्याच्या फोडी पण ॲड करू. त्याला पण छान मिक्स करून घेऊ आणि परत इथे आपण प्लेट झाकूया आणि प्लेटेवर थोडं पाणी ठेवू जेणेकरून ते गरम येईल आणि मग हेच पाणी आपण त्या भाजीमध्ये घालूया. आता आपली भाजी शिजलेली आहे. इथे तुम्ही पोळीसोबत किंवा भातासोबत कशाही सोबत ही भाजी खाऊ शकता. तर तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि माझ्या चॅनलला रोज फॉलो करा. थँक्यू फॉर वॉचिंग.